सुंदरम आननम. सुंदरम अन्न. ठीक आहे. हा होता विशेषण विशेष्य कर्मधारे. काय लक्षात ठेवणार, कर्मधारे समास आहे पण त्याच्यातले त्याचा प्रकार आहे तो विशेषण विशेष्य. कर्मधारेमध्ये काय असतं, विशेषण आणि विशेष्य हे एकाच विभक्तीमध्ये येतात, एकाच विभक्तीमध्ये असतात आणि विशेषणाचा विशेषासोबत समास झालेला असतो. आणि ज्यावेळेस आपण विग्रह करणार त्यावेळेस विग्रहामध्ये दोन्ही पद जी ती प्रथमा विभक्तीमध्ये राहणार. जसं नीलोत्पलमचं बघितलं, नीलम उत्पलम. उत्पलम शब्द नपुसकलिंगी म्हणून नीलम शब्द पण नपुसकलिंगी. विशेषण हे नेहमी विशेष्याच्या लिंगवचन विभक्तीनुसार चालतं, म्हणून विग्रह करताना विशेष्य ज्या लिंगवचन विभक्तीमध्ये असणारे तेच लिंगवचन विभक्ती विशेषणाचं सुद्धा घ्यायचा. ठीक आहे. हा होता विशेषण विशेष्य कर्मधारे. कळाला सगळ्यांना विशेषण विशेष्य कर्मधारे. आणखीन एखादं उदाहरण बघा, रक्तपुष्पम किंवा रक्तपुष्पम. काय होईल विग्रह, रक्तम पुष्पम. रक्तम पुष्पम. ठीक आहे. हा आता विशेषण विशेष्य कर्मधारे. आता कर्मधारेमध्ये आणखीन दुसरा प्रकार येतो उपमान उपमेय कर्मधारे. उपमान उपमेय कर्मधारे. आता उपमान उपमेय कर्मधारेमध्ये काय असतं, पहिलं जे पद असतं ना ते उपमानवाचक असतं आणि साधर्म्यवाचक पद नंतर येतं. उपमानवाचक पद आणि साधर्म्यवाचक पद. साधर्म्यवाचक पद जे येते इव हा सादृश्यवाचक शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. आता या ठिकाणी उपमान उपमेय म्हणजे काय असतं, एखादा शब्द असतो ना त्याला दुसऱ्या शब्दाची उपमा दिली जाते. जसं एखाद्या व्यक्तीचं मुख चंद्राप्रमाणे, तर त्याला आपण चंद्रासारखी उपमा देणार. चंद्रमुखी असं आपण म्हटलं जातं. चंद्रमुखी किंवा चंद्रमुखम असं देतात, की त्या असं जर का शब्द असेल तर त्या ठिकाणी आपण काय केलं, मुखाला चंद्राची उपमा दिली. मुख कशा प्रकारे, तर चंद्रासारखं मुख आहे, म्हणून त्या ठिकाणी उपमान उपमेय कर्मधारे झाला. जसं इथे बघा, घनश्यामः. श्याम म्हणजे काय, तर सावळा. पण कशाप्रमाणे सावळा, तर मेघाप्रमाणे सावळा. घन म्हणजे मेघ, मेघाप्रमाणे सावळा. घनश्यामः. इथे सावळा, सावळा हा कलर आहे, पण तो कशासारखा आहे, तर मेघासारखा आहे, म्हणजे ढगासारखा आहे. तर त्याला ढगाची उपमा दिलेली, त्या सावळ्या रंगाला ढगाची उपमा दिलेली. घनः इव श्यामः. तसंच अमृत मधुरा ह्या ठिकाणी पण बघा, मधुर शब्द जो आहे त्याला अमृताची उपमा दिलेली. अमृताप्रमाणे मधुर, मधुर आहे पण कशासारखं मधुर, तर अमृतासारखं मधुर. तर तो जो मधुर शब्द आहे किंवा मधुर जो भाव आहे त्याला अमृत शब्दाची उपमा दिलेली. तसंच कमलमुखम असं जर का म्हटलं, कमलमुखम, कमलमुखमचा अर्थ काय होईल, कमलम इव मुखम. हा विग्रह होईल कमलम इव मुखम, कमळाप्रमाणे मुख. किंवा कधी कधी मुख कमलम असं पण म्हटलं, मुख कमल असं पण म्हटलं जातं, तर मुख कमलम इव असं त्याचा विग्रह होईल. कमल मुखम म्हणा किंवा मुख कमल म्हणा, दोन्ही शब्द एकाच सारखे. तसंच बघा,
नरसिंह. नरसिंह. इथे आधी उपमान काय आणि उपमेय काय. उपमान म्हणजे ज्याची उपमा दिली गेलेली आहे तो, आणि उपमेय म्हणजे ज्याला उपमा दिलेली आहे तो. हे ओळखायचं आधी, उपमान काय आणि उपमेय काय. त्याच्यावरून मग आपल्याला इ व कुठे वापरायचं ते कळेल. नरसिंह. कोणाची उपमा कोणाला दिलेली तिथे नरसिंहामध्ये. नरसिंहाचा अर्थ काय होतो? सिंहाप्रमाणे असलेला नर किंवा सिंहासारखा नर. कोणाची उपमा दिलेली आहे? सिंहाची. सिंहाची उपमा दिली. नराला सिंहाची उपमा दिलेली. मग आता विग्रह करताना कसं करणार? इव नरः. नरः सिंह इव सिंह. नरह इव सिंह असं जर का म्हटलं तर तिथे नरह शब्द काय होतो? इव मध्ये हे होऊन जातं ना, सिंहासारखा नर असा अर्थ होऊन जातो त्याचा. इव कुठे वापरणार? मध्ये वापरणार का शेवटी वापरणार? आपण इव कुठे वापरतोय त्याच्यावरती त्याचा अर्थ ठरतो. अर्थ काय लावायचा आहे आपल्याला त्याचा? मराठीमध्ये काय अर्थ राहणार आहे? सिंहासारखा नर. सिंहासारखा नर. मग सिंह शब्द कुठे वापरणार? म्हणजे इव शब्द सिंहाच्या नंतर येईल का नरच्या नंतर येईल? सिंहाच्या नंतर. मग विग्रह कसा होईल त्याचा? सिंह इव नर. सिंह इव नरः असा विग्रह होईल, किंवा मग नरः सिंह इव असा विग्रह होईल. कोणताही एक विग्रह त्या ठिकाणी लिहू शकता. सिंह इव नरः करू शकता, किंवा नरः सिंह इव असं पण करू शकता. ठीक आहे. कसं होईल? नरः सिंह इव. ठीक आहे. हा आहे उपमान उपमेय कर्मधारे. आणखीन बघा. तर मग जर सिंह इव नरः केलं तर तरी चालेल ना. सिंह शब्दानंतर इव शब्द आला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. अर्थाच्या बेसिसवर समास करतोय ना आपण. हा. आणखीन चंद्रमुखम. चंद्रमुखम. चंद्रम इव मुखम. चंद्रम इव मुखम. ठीक आहे. हा आता कर्मधारय समास. आता हे दोन्ही जे आहेत, आता चंद्रमुखम हे असं उदाहरण आलं आणि तुम्ही लिहिलं चंद्रम इव मुखम, तर त्याचं नाव सुद्धा कर्मधारय समास असंच लिहायचं. किंवा मग नीलोत्पलम असं समास आला आणि तुम्ही लिहिलं नीलम उत्पलम, तर त्याचं नाव सुद्धा कर्मधारय असंच लिहायचं. हा उपप्रकार लिहिण्याची गरज नाही. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे की कोणतं उपमान उपमेय कर्मधारय आणि कोणता विशेषण विशेष्य कर्मधारय. म्हणून नुसतं कर्मधारय एवढंच नाव लिहिलं तरी पण चालतं. कर्मधारय समास. ठीक आहे.
आणखीन बघा मधुर फलम. आता कोणता समास होईल इथे? मधुर फलम. आता उपमान उपमेय कर्मधारय का विशेषण विशेष्य ते ठरवा आधी. विशेषण विशेष्य. हा विशेषण विशेष्य. मग काय होईल तिथे? मधुरम फलम. मधुरम फलम. बरोबर. आणखीन बघा ज्येष्ठ पुत्र. ज्येष्ठ पुत्र. विशेषण विशेष्य. पुत्र. काय होईल विग्रह? ज्येष्ठ पुत्र. ज्येष्ठ पुत्र. ज्येष्ठ पुत्र. स्थूल पुरुष. स्थूल पुरुष. स्थूलः पुरुषः. स्थूल पुरुष. कोणता प्रकार आहे हा? विशेषण विशेष्य. विशेषण विशेष्य. ठीक आहे. आता हे दोन प्रकार बघितले आपण, विशेषण विशेष्य कर्मधारे, उपमान उपमेय कर्मधारे. आणखीन एक प्रकार येतो तिसरा, विशेष नाम सामान्य नाम कर्मधारे. आता हा प्रकार मोस्ट कॉमनली आपण बघत नाही, म्हणजे हा प्रकार जास्तीत जास्त आपण वेगळा असा अभ्यास नाही करत, पण याच्यावरती क्वेश्चन आला होता मागच्या वेळेस. विशेष नाम सामान्य नाम कर्मधारे, त्याच्यामध्ये काय असतं, एक सामान्य नाव असतं आणि एक विशेष नाव असतं. जसं एखादी नदी आहे, आपण नदी जर का म्हटलं तर नदी म्हटल्यावरती ती संज्ञा झाली, म्हणजे सामान्य नाम झालं. नदी खूप सारे आहेत. पण जर का आपण पर्टिक्युलर नाव घेतलं, गंगा नदी, गंगा नदी, तर गंगा हे त्या ठिकाणी विशेष नाम झालं आणि नदी हे त्या ठिकाणी सामान्य नाम झालं. तर गंगा नदी याचा अर्थ झाला गंगा नावाची नदी. मग त्या ठिकाणी जो समास झाला तो विशेष नाम सामान्य नाम कर्मधारे. उपमान उपमेयानंतर तिसरा प्रकार येतो विशेष नाम सामान्य नाम. इथे पण कर्मधारे समासच असतो विशेष नाम सामान्य नाम मध्ये पण. जसं गंगा नदी, याच्यामध्ये याचा विग्रह करताना कसा होणार, फक्त गंगा नाम नदी. तसंच विवेकानंद महोदय, काय होणार विग्रह? विवेकानंद महोदय. याच्यामध्ये विग्रह कसा करायचा आहे, विशेष नाम वेगळं करायचं, सामान्य नाम वेगळं करायचं, मध्ये नाम शब्द टाकून द्यायचा फक्त. काय होईल याचा विग्रह? विवेकानंद महोदय. खूप मोठं समजतं पद आहे. महोदय नाम विवेकानंद. महोदय हे सामान्य नाम आहे का विशेष नाम आहे? सामान्य नाम. सामान्य नाम कुठं राहील? वरती बघा गंगा नदी, याच्यामध्ये नदी हे सामान्य नाम आहे. कुठं आलंय? शेवटी आलेलं आहे. विवेकानंद नाम महोदय. विवेकानंद नाम महोदय. भारत देश. भारत देश काय होईल समास विग्रह? भारत नाम देश.
भारत नाम देश. नंतर चरक मुनी. चरक मुनी काय होईल विग्रह? चरक नाम मुनी. चरक नाम मुनी. ठीक आहे. कळालं हे कर्मधारय समास. कर्मधारेमध्ये काय महत्वाचं 3 प्रकार बघितले आपण. कोणते कोणते? विशेषण विशेष्य, हा उपमान उपमेय हा आणि विशेषण विशेषनाम सामान्य. या 3 प्रकारचे संबंध त्याच्यात असतात. विशेषण विशेष्यमध्ये एक विशेषण असतं आणि एक विशेष्य राहणार. उपमान उपमेयमध्ये दोन पदार्थांमध्ये साधर्म्य किंवा सादृश्य दाखवलेलं राहणार. आणि विशेष नाम सामान्य नाम मध्ये एक सामान्य नाम राहणार आणि एक इतर विशेष नाम राहणार. त्या दोघांचा संबंध दाखवलेला राहील. सामान्य नाम म्हणजे ज्यालाच आपण संज्ञा असं म्हटलं जातं. ज्यावेळेस एखादं हिंदीच्या व्याकरणामध्ये संज्ञा एक शब्द असतो आणि एक विशेष नाम शब्द असतो. संज्ञा ज्याला म्हटलं जातं ती सामान्य नाम. ते ऑल ओव्हर असतं. पर्टिक्युलर कोणत्या गोष्टीसाठी ते नाव नसतं. जसं नदी म्हटलं तर सगळ्या नद्या त्यांच्यासाठी ऑल ओव्हर नाव झालं. पण गंगा नदी म्हटलं तर पर्टिक्युलर एकच नदी आहे गंगा नावाची, त्याच्याचसाठी तो संबोधन केलं जाते. तर त्या ठिकाणी विशेष नाम सामान्य नाम संबंध असतो. ठीक आहे. कळलं हे? कुठे विशेषण विशेष्य संबंध आहे, कुठे उपमान उपमेय संबंध आहे, कुठे विशेष नाम सामान्य नाम संबंध आहे हे कळेल. कारण की आपल्याला विग्रह करताना ते लक्षात राहिलं पाहिजे. आणखीन एक उदाहरण बघा. दीर्घ यष्टिका. दीर्घ यष्टिका कोणता संबंध आहे आधी ते सांगा. विशेषण विशेष. विशेषण विशेष्य. विग्रह कसा होईल? विग्रह करताना कसं करणार? विशेषण कोणतं आहे, विशेष्य कोणतं आहे? विशेषण दीर्घ आहे, यष्टिका विशेष्य आहे. मग विग्रह कसा? विग्रह करताना आपल्याला विशेषण हे विशेष्याच्या लिंगवचन विभक्तीनुसार, यष्टिका जर का विशेष्य आहे तर त्याच्या लिंगवचन विभक्तीनुसार दीर्घचं पण रूप योजावं लागेल. यष्टिका. काय येणार? दीर्घा यष्टिका. बरोबर, दीर्घा यष्टिका. दीर्घा यष्टिका. कर्पूर गौरह. कर्पूर गौरह आधी कोणता संबंध आहे तो शोधा. त्याच्यात कर्पूर गौर मध्ये कोणता संबंध आहे? उपमान उपमेय. उपमान उपमेय. कापरासारखा गौर म्हणजे पांढरा, कापराप्रमाणे पांढरा. काय होईल विग्रह? कर्पूर इव गौर. कर्पूर इव गौरः. सर र नंतर पण विसर्ग येणार ना?
इथे पण विसर्ग राहील. कर्पूरः इव गौरः. हम्म. विद्याधनम. आता इथे इथे अर्थ त्याचा आहे ना, विद्याधनमचा अर्थ धनासारखी विद्या असं नाही होणार. विद्या हेच धन असा अर्थ होतो. उपमानुपम्यात संबंध आहे, पण विद्या हेच धन असा अर्थ आहे. मग तिथे सादृश्यवाचक इव शब्द न दाखवता आपल्याला हेच हा अर्थाचा शब्द दाखवावा लागणार आहे. अव्यय हेच. हेच साठी अव्यय येतो एव. विग्रह कसा होईल विद्याधनमचा? विद्यामेव धनम. विद्या एव धनम. विद्या एव धनम. विद्या हेच धन. विद्या एव धनम. आणखीन बघा, हस्तकमलम. हस्तकमलम. कोणता संबंध आहे तिथे? हस्तकमलम मध्ये कोणता प्रकारचा संबंध आहे? विशेषण विशेष्य, उपमान उपमेय का विशेष नाम सामान्य नाम? उपमान उपमेय. उपमान उपमेय, बरोबर. विग्रह कसा होईल? हस्त एव कमल. अर्थ काय होतो त्याचा? कमलम इव हस्त. हा, कमलम इव हस्त. किंवा ॲज इट इज जर करायचं असेल ना, तर हस्त कमलम इव असं करता येईल. म्हणजे हस्त कमलम इव असं करता येईल. पण इव शब्द हा नेहमी उपमानाच्या नंतर लावायचा, एवढं लक्षात ठेवायचं. असं पण विग्रह लिहिता येईल किंवा तर इथे लिंग सेम करायचं नाही काय? नाही, इथे नाही ना. इथे हात जसं आहे तसं. इथे आपण विशेषण विशेष संबंध नाही वापरत आहे ना. इथे आपण उपमान उपमेय संबंध वापरतोय. ते विशेषण विशेष मध्ये झालं. उपमान ओके. उपमान वेगळं आहे आणि उपमेय वेगळं आहे. त्याला ज्याचं त्याचं स्वतःचं लिंगवचन विभक्ती आहे. विशेषण विशेष्यमध्ये तसं नाही आहे. विशेषण विशेष्यमध्ये विशेषणाला स्वतःची लिंगवचन विभक्ती नसते, म्हणून ते विशेष्यावर डिपेंड असतं. ठीक आहे. आणखीन एक उदाहरण बघा. शेगाव स्थानकम. शेगाव स्थानकम. शेगाव नामस्थानकम किंवा शेगाव नगरम असं जरी घेतलं तर शेगाव नगरमचा विग्रह कसा होईल? शेगाव नगरम काय विग्रह होईल याचा? नामनगरम. शेगाव नाम नगरम. कोणता संबंध आहे इथे? हा संबंध कोणता आहे? शेगाव नगरम नाम सामान्य. विशेष नाम सामान्य नाम. आता हे सगळे जे आहेत, असं याच्यापैकी कोणतंही उदाहरण आलं तर समस्त नाम म्हणून काय लिहायचं? समासाचं नाव म्हणून कोणतं नाव लिहिणार?
कर्मधारय. कर्मधारय. या सगळ्यांचं समासाचं नाव हे कर्मधारयच आहे. फक्त हे मध्ये त्याच्यातील संबंध कोणता आहे त्याच्या आधारावरती हे आपण 3 प्रकार बघितलेत त्याचे. कारण की आपल्याला विग्रह करताना ते कळालं पाहिजे कसा विग्रह करायचा आहे. ठीक आहे. तर कर्मधारयचाच आणखी एक प्रकार येतो द्विगु समास. आता कर्मधारयमध्ये काय होतं, विशेषण विशेष्य संबंध येत होता. द्विगुमध्ये पण विशेषण विशेष्यच संबंध असतो, पण द्विगु वेगळा का बरं केलेला आहे, कारण की द्विगु समासामध्ये विशेषण जे असतं ना ते संख्यावाचक असतं. द्विगु समासामधलं विशेषण हे संख्यावाचक विशेषण असतं. जसं पूर्वपद. द्विगु समासातलं विशेषण हे संख्यावाचक राहणार, म्हणजेच पूर्वपद हे नेहमी संख्यावाचक राहणार. आणि त्यातल्या त्यात द्विगु समासामधून समूहाची संकल्पना व्यक्त होते. 2 ठळक वैशिष्ट्य काय याचं, पूर्वपद नेहमी संख्यावाचक विशेषण राहणार आणि समास हा नेहमी समूहवाचक शब्दाचा होईल. द्विगु समास होताना समूहवाचक शब्दाचाच समास होईल. जसं पंचरात्रम. पंचरात्रम तर ह्या ठिकाणी येईल पंचानाम रात्रानाम पंचपात्रम पंचानाम पात्रानाम समाहार. आणि त्यातल्या त्यात सामासिक शब्दाचं जे लिंग आहे ते नपुसकलिंगी राहणार, कधी कधी स्त्रीलिंगी राहणार आणि समास नित्य एकवचनात राहणार. एवढं लक्षात ठेवायचं. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, द्विगु समास जो होणार आहे तो पर्टिक्युलर संज्ञा प्राप्त शब्दांचाच होईल. जसं त्रिफळा म्हटलं तर आपल्याला फिक्स माहिती की कोणत्या 3 फळांना आपण त्रिफळा म्हणणार. कोणत्या 3 फळांच्या समूहाला त्रिफळा म्हणतात? आवळा, हिरडा, बेहडा. आवळा, हिरडा, बेहडा. आवळा, हिरडा, बेहडा हे सोबत असतील तरच आपण त्रिफळा म्हणणार आहे. अदरवाईज दुसरे कोणतेही 3 फळं जर सोबत ठेवले तर त्याला त्रिफळा नाही म्हणत. म्हणून एक फिक्स लक्षात ठेवायचं की संज्ञावाचक शब्द पर्टिक्युलर संज्ञा समूहाला जी संज्ञा आहे ती काही फिक्स वस्तूंसाठीच असते आणि त्यांचाच फक्त द्विगु समास होत असतो. त्रिफळा त्रयाणाम फलानाम समाहारः. सप्तपदी सप्तानाम पदानाम समाहार. सप्तपदी म्हणजे कोणते 7 पावलं, तर जे लग्नाच्या वेळेस घेतले जाणारे 7 फेरे त्यावेळेसचे जे 7 पावलं आहेत त्यांनाच सप्तपदी म्हणणार. अदरवाईज असं चालताना आपण खूप वेळा 7 पावलं चालतो पण त्याला सप्तपदी नाही म्हणत. तर हे फिक्स काही जे समूहवाचक शब्द आहे किंवा काही संज्ञा आहेत फिक्स त्यांच्याचसाठी द्विगु समास होतो किंवा तो समूहवाचक शब्द आपण वापरत असतो. जसं त्रिकटू. त्रिकटूचा विग्रह काय होईल? त्रयाणाम कटूनाम. बरोबर. त्रयाणाम कटूनाम समाहार. विग्रह करताना काय लक्षात ठेवणार, विग्रहातील पदांचा क्रम जो आहे तो जसा सामासिक पदामध्ये समस्त पदामध्ये क्रम आहे तसाच क्रम राहणार आहे. जसं त्रिकटूचा क्रम बघितला तर जे संख्यावाचक विशेषण आहे ते आधी घेतलंय आणि जे पण विशेष्य आहे ते नंतर घेतलंय, त्याचप्रमाणे क्रम राहणार विग्रहात पण. पहिली दोन्ही पदं जी आहेत विशेषण विशेष्य दोन्ही षष्टी बहुवचनमध्ये. जसं त्रयानाम संख्यावाचक विशेषण आहे आणि कटूनाम विशेष्य आहे, दोन्ही षष्टी बहुवचनमध्ये. आणि शेवटचं पद जे आहे ते समाहारः असं असणार आहे. ठीक आहे. आता त्रिकटू म्हटलं म्हणजे कोणत्या 3 कटू पदार्थांना त्रिकटू म्हटलं जातं? कटुरसाचे तर खूप सारे द्रव्य आहेत ना, पण त्याच्यापैकी फक्त 3च कटुरसाचे द्रव्य असे आहेत की ते एकत्र आल्यावर त्यांना त्रिकटू म्हणणार. अदरवाईज दुसरे कोणते आले तर त्याला त्रिकटू नाही म्हटलं जात. कोणते आहेत ते? कशाला म्हणतात त्रिकटू? अष्टांगमध्ये आहे ना त्रिकटू. कशाला म्हणतात माहिती? कटू तिक्त कशा.
नाही नाही नाही, तिथे रस झाले. कटू तिक्त कशाय रस आहेत. त्रिकटू म्हणजे 3 कटू पदार्थांना एकत्र आले. सुंठ, मिरे आणि पिंपळी. या तिघांचा जो समूह आहे त्याला त्रिकटू म्हणतात. सुंठ, मिरे, पिंपळी, त्रिकटू. हं? सुंठ, मिरे, पिंपळी. त्रिकटूला त्र्युशन असं पण म्हणतात. त्रिकटूचं होईल त्रयानाम कटूनाम समाहार. नवरात्रम किंवा नवरात्री. नवरात्रीचा विग्रह काय होईल? नवरात्री. विग्रह करताना काय? नव शब्दाचं षष्टी बहुवचन, रात्री शब्दाचं षष्टी बहुवचन, शेवटी समाहार लावायचं. काय होईल विग्रह? नवानाम रात्रीनाम समाहार. बरोबर. नवानाम रात्रीनाम समाहार. तसंच आता हे जेवढे पण मिश्रक गण येतील ना त्या सगळ्यांमध्ये द्विगु समास होत असतो. त्रिकटू झालं, त्रिफळा झालं, नंतर पंचतिक्त झालं. पंचतिक्त जर का म्हटलं तर पंचतिक्तचा विग्रह कसा होईल? पंचतिक्त. पंचानाम तिक्तानाम समाहार. बरोबर. पंचानाम तिक्तानाम समाहार. जेवढे पण मिश्रक गण आहेत अष्टांगमध्ये दिलेले त्या सगळ्यांचा द्विगु समास होणार, एवढं लक्षात ठेवायचं. हां, आता इथे एक कन्फ्युजिंग पॉईंट येऊ शकतो. आता आपण पंचतिक्तचं पंचानाम तिक्तानाम समाहार द्विगु समास असं म्हटलं, पण तेच जर का पंचगंगा असं घेतलं, पंचगंगा हा समस्त पद असेल तर याचा विग्रह कसा होईल? पंचगंगाचा विग्रह कसा होणार? आता पहिलं पद संख्यावाचक आहे, दुसरं पद नदीवाचक आहे. संख्यावाचक पदाचा विशेष्यासोबत समास झाला तर आपण त्याला द्विगुप्रमाणेच विग्रह करणार. विग्रह काय होईल याचा पंचगंगाचा? पंचशब्दाचा षष्टी. पंचानाम गंगानाम समाहार. पंचानाम गंगानाम समाहार. पण इथे एक चेंज आहे, ट्विस्ट आहे. काय? पंचगंगाचा विग्रह जरी पंचानाम गंगानाम समाहार असा होत असला तरी हा द्विगु समास नाही. कोणता समास आहे हा? याला द्विगु म्हणून काउंट नाही केलं जात. काय होईल ह्या समासाचा प्रकार? संख्यावाचक शब्दाचा जर का नदीवाचक शब्दासोबत समास झाला तर कोणता प्रकार असतो तो? पहिलाच प्रकार होता. कोणता? अव्ययी भाव. अव्ययी भाव. अव्ययी भाव समासामध्ये तो रूल आला होता एक. संख्यावाचक शब्दाचा जर का नदीवाचक शब्दासोबत समास झाला तर समास विग्रह हा द्विगु समासाप्रमाणे होईल, पण तो समास हा अव्ययी भाव समास राहणार. ठीक आहे. तर इथे एवढं लक्षात ठेवायचं की संख्यावाचक पद आहे पहिलं आणि दुसरं जर नदीवाचक असेल तर समास विग्रह द्विगुप्रमाणे करायचा, पण तो समास द्विगु नाही आहे तर तो अव्ययी भाव आहे. इथंच तेवढं लक्षात ठेवायचं. हा कन्फ्युजिंग पॉईंट येऊ शकतो किंवा फिरवण्यासाठी असं एक्झाम्पल टाकू शकतात. कारण नुसतं पंचगंगा, पंच बघून खूप जण सरळ त्याचा द्विगु समास लिहून येतील, पण द्विगु समास नाही आहे, तो अव्ययी भाव समास आहे.
असा क्वेश्चन आलेला होता 2023च्या युनिव्हर्सिटीमध्ये. ठीक आहे, खूप जणांचं तिथे चुकलं होतं, तर हे लक्षात ठेवायचं. नदीवाचक शब्दाचा जर संख्यावाचक शब्दासोबत समास होत असेल तर तो अव्ययीभाव समास राहील. विग्रह द्विगुप्रमाणेच, पण समासाचं नाव हे अव्ययीभाव राहणार. ठीक आहे, इथपर्यंत कळालं? द्विगु समास कळाला सगळ्यांना? आता याच्या पुढे आपण जो तत्पुरुषमध्ये नय तत्पुरुष आणि उपपद तत्पुरुष हे जे प्रकार आहेत ते उद्या बघू. मी तुम्हाला काही समासाचे एक्झाम्पल पाठवतो, ते सॉल्व करा इथपर्यंत द्विगु समासपर्यंतचे. पुढचे मग पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे.